ज्योतिर्मय मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन, पूर्णयोगाचे अंतरंग. नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो खरं तर आपण सगळेच रोज अनुभवतो. मतभेद, वादविवाद. आणि यात होतं काय ना की मूळ मुद्दा कुठेतरी हरवून जातो आणि फक्त जिंकण्या हरण्याची लढाई सुरू होते. अगदी. मग यातून मार्ग कसा काढायचा? बरोबर. आणि याच प्रश्नाचं उत्तर शोधताना आम्हाला श्रीमाताजी यांच्या एक्सपॅन्डिंग कॉन्शियसनेस थ्रू अंडरस्टँडिंग अदर्स या लेखनातला एक छोटा पण खूप महत्वाचा उतारा सापडला. त्यात एक अशी पद्धत सांगितली आहे जी कुठल्याही संभाव्य वादाचं रूपांतर स्वतःच्या वैचारिक प्रगतीच्या संधीत करू शकते. चला तर यावर आज जरा सविस्तर बोलूया. तर लेखाची सुरुवातच होते एका अगदी ओळखीच्या प्रसंगाने. हो, म्हणजे बघा, कोणीतरी आपल्याला काहीतरी सांगतंय आणि आपलं त्याच्याशी अजिबात पटत नाहीये. आपली पहिली एकदम नैसर्गिक प्रतिक्रिया काय असते? विरोध करण्याची. नाही, तुझं चुकीचं आहे. बरोबर. आणि इथूनच वादाला तोंड फुटतं. आणि हातात काहीच लागत नाही. म्हणजे आपण फक्त आपल्याच विचारांच्या पिंजऱ्यात अडकून पडतो. आणि इथेच या प्रतिक्रियेच्या जागी लेखात एक दुसरा मार्ग सुचवला आहे. म्हणजे रिॲक्ट होण्याऐवजी समजून घेण्यावर लक्ष केंद्रित करण्याचा. अगदी. आणि त्यासाठीची पहिली पायरी ऐकायला खूप सोपी वाटते. जेव्हा वाद घालण्याची एकदम तीव्र इच्छा होईल ना, तेव्हा थांबा, एक शब्दही न बोलता फक्त शांतपणे समोरच्या व्यक्तीचं म्हणणं ऐकून घ्या. खरंय, हेच तर सगळ्यात अवघड आहे. हो ना. म्हणजे त्या क्षणी आपलं मन आपल्याला उत्तर देण्यासाठी, स्वतःला सिद्ध करण्यासाठी अक्षरशः उड्या मारत असतं. पण तो क्षण जर आपण साधला तर चर्चेची दिशाच बदलून जाते. तो एक छोटासा पॉज आपल्याला त्या चक्रातून बाहेर काढतो. बरोबर. आणि मग येते दुसरी पायरी, जी मला खूपच भारी वाटली. शांतपणे ऐकताना स्वतःला एक प्रश्न विचारायचा. कोणता? ही व्यक्ती असं का म्हणत असेल? म्हणजे त्यांच्या जागी जाऊन त्यांच्या नजरेतून विचार करण्याचा प्रयत्न करायचा. अच्छा. आणि हा प्रश्न विचारल्याने एक जादू होते असं म्हणायला हरकत नाही. आपला मेंदू जो आत्तापर्यंत उत्तरांच्या आणि प्रतिवादाच्या शोधात असतो, तो आता शोध घेऊ लागतो की समोरच्याच्या मनात काय चाललंय. बरोबर. इट्स अ स्विच फ्रॉम डिबेट टू एक्सप्लोरेशन. म्हणजे हळूहळू त्यांच्या शब्दांच्या पलीकडे जाऊन आपण त्यांच्या विचारांपर्यंत पोचतो. हो, आपण त्यांच्या भावना, त्यांचे अनुभव, त्यांची विचार करण्याची पद्धत समजून घ्यायला लागतो. आणि मग आपल्याला कळतं की ते असं का बोलत आहेत यामागे एक पूर्ण वेगळंच कारण आहे. अगदी. आणि मग जो परिणाम होतो तो सगळ्यात महत्वाचा आहे. आता आपल्याकडे एकाच विषयावर दोन दृष्टिकोन असतात. एक आपला मूळ दृष्टिकोन आणि दुसरा जो आपण नुकताच समजून घेतलाय. हो. पण मग त्यातला बरोबर कोणता आणि चूक कोणता हे ठरवायचं नाहीये का? नाही, गंमत तिथेच आहे. ते ठरवायचंच नाहीये. लेखात असं म्हटलंय की या दोन्ही दृष्टिकोनांच्या पलीकडे जाऊन त्या दोघांनाही सामावून घेणारं एक अधिक व्यापक, एक मोठं सत्य शोधण्याचा प्रयत्न करायचा. वाह! म्हणजे आपल्या विचारांची कक्षा रुंदावते. बरोबर. यालाच श्रीमाताजी खरीखुरी प्रगती म्हणतात. पण हे सगळं ऐकायला खूप छान वाटतंय. पण खरंच म्हणजे एखाद्या भावनिक किंवा तापलेल्या वातावरणात हे करणं शक्य आहे का? हा खूप महत्वाचा आणि व्यावहारिक प्रश्न आहे. म्हणजे समोरची व्यक्ती ऐकूनच घ्यायला तयार नसेल तर? खरंय, प्रत्येक वेळी हे जमेलच असं नाही. पण सुरुवात आपण स्वतःपासून करू शकतो. समोरची व्यक्ती ऐकत नसली तरी आपण ऐकण्याची भूमिका घेऊ शकतो. अच्छा. बऱ्याचदा काय होतं ना, जेव्हा समोरच्याला जाणवतं की त्यांचं म्हणणं ऐकलं जातंय, टीका न होता समजून घेतलं जातंय, तेव्हा त्यांचा सूर आपोआप खाली येतो. अगदी. ही एक प्रकारची गुंतवणूक आहे. परतावा लगेच नाही, पण मिळतो नक्की. म्हणजे थोडक्यात आजच्या चर्चेचं सार हेच आहे की मतभेद टाळण्यासाठी शांत राहणं आणि समोरच्याला समजून घेणं ही केवळ नातं टिकवण्याची युक्ती नाही, तर ती आपल्याला आपले विचार अधिक मोठे, अधिक व्यापक करायला मदत करते. अगदी बरोबर. धन्यवाद. उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर.